वसा जनसेवेचा. अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा हात पकडल्याचा तसेच तिचे फोटो फेसबुक व इंस्टाग्रामवर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी अजिंक्य जगन्नाथ ताडे राहणार जामोद यांच्या विरुद्ध पॉक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. 13 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट पर्यंत आरोपीने अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्याची तक्रारीत नमूद आहे. यावेळी त्याने वाईट उद्देशाने मुलीचा हात पकडला तसेच माझ्यासोबत बोलली नाहीस तर तुझे फोटो फेसबुक आणि इंस्टाग्रामवर व्हायरल करेल अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर फिर्यादी मुलीचे वडील आणि त्यांच्या नातेवाईकांना मारण्याची धमकी दिल्याचीही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात कायमी अपराध क्रमांक 532/2026 नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम 74, 75, 78, 351(3), 296 तसेच पॉक्सो कायद्यातील कलम 8 व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित यांनी केली. पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या आदेशाने पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन बागुल व पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान पोलिसांनी आरोपी अजिंक्य ताडे याला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अल्पवयीन मुलीशी संबंधित असल्याने पोलिसांकडून प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन तपास केला जात आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.